यानंतर इतरही बातम्या। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यात ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक खास ड्रोन शोचं आयोजन केलं। तब्बल 1000 ड्रोनचा वापर यावेळी करण्यात आला आणि हा ड्रोन शो पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती। तर मुंबईतही ड्रोन शोच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। मरीन ड्राईव्ह परिसरात ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। ही पुण्याची दृश्य आपण बघतोय। हॅपी बर्थडे मोदीजी फ्रॉम पुणेकर्स असं या ड्रोन शोच्या माध्यमातून जो झगमगाट करण्यात आलेला होता त्यातली अक्षर आपण बघतोय। आणि ही मरीन ड्राईव्हची दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांची प्रतिकृती ड्रोनच्या माध्यमातून म्हणजे जे ड्रोन प्रकाशित ड्रोन हवेमध्ये झेपावलेले होते, आकाशात झेपावलेले ते त्यांच्या माध्यमातून त्यांची प्रतिकृती आणि स्वच्छ भारतचा संदेश हा नरेंद्र मोदींनी त्यांच्या कारकिर्दीत दिला आणि तो प्रत्यक्षात उतरवला। ही देखील आकृती इथे साकारण्यात आल्याचं आपण पाहतोय। आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर समाजकंटकांनी लाल रंग फेकला। काल रात्री कुणीतरी लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली। शिवसैनिकांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी करत आढावा घेतला। सीसीटीव्ही तपासून माहिती घ्या, 24 तासाच्या आत आरोपीला शोधून काढा अशा सूचना राज ठाकरेंनी पोलिसांना दिल्या। उद्धव ठाकरेंनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची पाहणी केली आणि शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्यानंतर त्यांनी ही पाहणी केली। बेवारस माणसाने हे कृत्य केलं असणार, आई वडिलांची लाज वाटणाऱ्याने हे कृत्य केलं असावं। पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले। तर महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मीनाताई ठाकरेंचा पुतळा आहे, मात्र या ठिकाणी असलेल्या 5 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी एकाचाही अँगल मासाहेबांच्या पुतळ्यावर नाही आहे आणि त्यामुळे मासाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकणारे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डच झाले नसल्याची माहिती समोर आली आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याच्या घटनेचा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र निषेध केला। समाजकंटकांना कडक शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत अशी मागणी त्यांनी केली। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला शाईफेक झाली, पुतळ्यावर शाईफेक झाली आणि त्यामुळे मुंबईमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। समाजामध्ये कुणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलं। दादरमध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामुळे बुलढाण्यातील शिवसैनिक आक्रमक झाले। त्यांनी बुलढाण्यातील जामोदमध्ये रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवा आजपासून सुरू झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला। आठवड्यातून 6 दिवस ही सेवा उपलब्ध असणार आहे। बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे सुरू होत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। तर हा श्रेयवादाचा नाही तर आनंदाचा दिवस असल्याचंही ते म्हणाले। बीडमध्ये रेल्वे सेवा सुरू झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानलेत। तर रेल्वे सुरू होण्यासाठी खूप वेळ लागला, इतक्या वेळ लागायला नको होता असंही ते म्हणाले। स्पेशल केस म्हणून मोदींनी या रेल्वे मार्गाला निधी देण्याचं काम केलं। बीड रेल्वे सेवेवरून पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलं। बीडमध्ये रेल्वे उद्घाटन सोहळ्यात काही जणांनी घोषणाबाजी केली आणि काही तरुणांकडून हातामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी तात्काळ घोषणाबाजी बंद केली। पंकजा मुंडे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना त्यांनी बंजारा समाजाच्या उपोषणाला भेट न दिल्यानं आणि यानंतर आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत।
बुलढाण्यात वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आला। 1949चा कायदा रद्द करून महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली। जळगाव शासकीय ITI शेजारील कचरा संकलन केंद्राविरोधात मनसे आक्रमक झाली। यावेळी आंदोलन करून पालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला। यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। जळगावमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकरी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पोलिसांनी अडवल्यानं मोर्चेकरांनी गेट उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला। दरम्यान निवेदन घेण्यासाठी न आल्यानं बच्चू कडूंकडून जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। सांगलीच्या विटा तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन केले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान तातडीनं मराठा समाजासाठी काढण्यात आलेला GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी जनआक्रोश मोर्चा काढला। शासनाने बदललेले पीक विम्याचे निकष तात्काळ रद्द करून जुने निकष पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली। तर परदेशातून येणाऱ्या कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली। बुलढाण्याच्या मलकापूर ते आव्हा बस फेरीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। बस फेरी नसल्यानं विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तातडीनं बस फेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली। भंडाऱ्यात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननं आंदोलन केलंय। भंडारा पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला। अँटी नक्षल स्क्वॉड दडपशाही करत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। तातडीनं दखल घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। जळगाव शासकीय ITI शेजारील कचरा संकलन केंद्राविरोधात मनसे आक्रमक झाली। मनसेच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी करून विद्यार्थ्यांनी पालिकेचा निषेध केला। केंद्र हटवल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। कोपरगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे साचलेल्या पावसाच्या पाण्याचा सामना करणाऱ्या नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं। खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडत 3,000 कोटी रस्त्यांवर बोटी, आमदार काळे रस्त्यावर तळे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। आता मुंबई नाही तर दिल्लीला जाणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे। पूर्ण भारतातील मराठा दिल्लीत एकत्र येणार असल्याचं त्यांनी म्हटलं। 3 दिवस हरियाणा, पंजाब, गुजरात, बिहार आणि कर्नाटकसह सर्व राज्यातून मराठा एकत्र येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। वर्धा शेतकरी न्याय हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आले। शेतकरी नेते राकेश टिकेतसह विविध शेतकरी नेत्यांनी परिषदेत भाग घेतला। दिल्लीत संयुक्त किसान मोर्चा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार आहे। लातूरमध्ये मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पालकमंत्री शिवेंद्र सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। दरम्यान हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्राचंही वाटप करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यात महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येतोय। प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तक्रारीचं निवारण करण्यात येणार आहे। महिलांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महिला आयोगानं पुढाकार घेतल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। चंद्रपूरच्या मोरवा गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेला सुरुवात करण्यात आली। जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान गावाचा विकास करण्याचा संकल्प घेण्याचं त्यांनी नागरिकांना आवाहन केलं। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा वसंतदादा पाटील स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला। चोपडा बाजार समिती नाशिक विभागात दुसऱ्या तर जळगाव जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावरती आहे। आता वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।